नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 18 जानेवारी 2025ला जवाहर नवोदय विद्यालयाचा पेपर झालेला आहे आणि यामधील अंकगणिताचं 20 प्रश्न स्पष्टीकरणासहित मी या ठिकाणी आपणास सांगत आहे. चला तर 41 क्रमांकाचा प्रश्न आपण बघूया. आपण पहिल्यांदा प्रश्न आपण वाचूया. 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यांच्यातील तफावत आहे. तर यासाठी आपल्याला प्रथम काय करावं लागणार आहे? सर्वात मोठी संख्या कोणती ती तयार करूया आपण. सर्वात मोठी संख्या तयार होईल पहिल्यांदा 7, मग 4, 2 आणि 0 आणि लहानात लहान संख्या तयार होणार आहे पहिल्यांदा 2, मग 0, 4 आणि 7 आणि त्यांची तफावत म्हणजेच त्यांची वजाबाकी. चला तर यांची वजाबाकी करूया आपण. 10 तून 7 गेले 3, 12 तून 5 गेले 7, 3 आणि 5 अशा प्रकारचे उत्तर आपणास मिळणार आहे. तर ते आहे ऑप्शन सी मध्ये. म्हणून 41 या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. पुढील प्रश्न क्रमांक 42. भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51, भागाकार 16 आणि बाकी 27 आहे तर भाज्य किती? याची मांडणी जर आपण अशा प्रकारे केली तर प्रश्नानुसार भाजक 51, त्यानंतर त्याचा भागाकार आहे 16 आणि त्यामध्ये बाकी दिलेली आहे 27 आणि यामध्ये विचारलेलं आहे भाज्य. तर भाज्याचं सूत्र आहे भाज्य म्हणजेच भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. या नियमानुसार याला आपण सोडवूया. आपण भाजक आहे 51 गुणिले 16 अधिक 27 म्हणजेच याचा गुणाकार आपण 16 एके 16 चे 6, हातचा 1, 16 पाचे 80 आणि 1 81 आणि अधिक 27 म्हणजे आपण खाली मांडू आपण 27. आपल्याला उत्तर मिळणार आहे 13 चे 3, हातचा 1, 4, 843. अशा प्रकारे आपल्याला 843 अशा प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे. म्हणून या उदाहरणाचं ऑप्शन ए होणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 43. 90 चे मूळ अवयव आहेत. आता पहिला ऑप्शन बघितलं तर 9 गुणिले 10, 10 ही त्याच्याकडे मूळ अवयव नाही. बी ऑप्शन बघितला तर 3 गुणिले 6 गुणिले 5 अशा प्रकारचा प्रश्न आहे. तिसरा ऑप्शन आहे सी 2 गुणिले 3 चा वर्ग गुणिले 5 असं म्हणते आणि डी ऑप्शन आहे 2 गुणिले 3 गुणिले 15. तर प्रश्न बघितल्यानंतर चारही या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला मूळ अवयव दिसत नाहीत. पण जर आपण 90 चे अवयव जर आपण पाडले तर 90 बरोबर 2 गुणिले 45 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 15 आणि 2 गुणिले 3 गुणिले
3 गुणिले 5 म्हणजेच काय तर 2 गुणिले, आता अशा प्रकारचा ऑप्शन त्यामध्ये अशा प्रकारचं नाही आहे, पण त्याला रूपांतरित करून या ठिकाणी मांडलेलं आहे 3चा वर्ग गुणिले 5. तर हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक संख्येचा मूळ संख्येचा अवयव असते? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर आपणास सर्वांना माहीत आहे की 1 हा अवयव मूळ संख्येचा एक अवयव असतो. तर अत्यंत सोपा प्रश्न होता हा, आणि म्हणून प्रश्न क्रमांक 44 साठी ऑप्शन क्रमांक ए हा उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे 45 क्रमांकाचा. जर 9432 भागिले 1.25 बरोबर उत्तर आहे 7545.6, आणि प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे 9.432 भागिले 12.5 अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर काढताना त्यामधील उत्तरामध्ये जेवढं जर तुम्ही ऑप्शन बघितलं, तर ह्या ऑप्शनमध्ये फक्त आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तो म्हणजे पॉईंट देणे. आता पॉईंट देताना आपण कोणता विचार करायचा बघूया आपण. प्रश्नातला एक भाग जो होता तर त्याच्यामध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे. तर 9.432 याला भागाकार केलेला आहे. याचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला जे ऑप्शनमध्ये दिलेले आहे त्यापैकी एक संख्या असणार आहे, परंतु नेमकी कोणती उत्तर असणार आहे ते शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दशांश चिन्ह आपण एकने पुढे सरकवू आपण. तर वरची संख्या होणार अशा प्रकारे. जर आपण पहिल्यांदा दशांश चिन्हानंतरच्या संख्येचा आपण विचार आपण सोडून देऊ, फक्त आपण 94 कडे जर वळला आपण, तर 125 जेव्हा आपण भाग देऊ आपण, पहिल्यांदा भाग जाईल शून्याचा. शून्याचा भाग झाल्यानंतर आपल्याला एक दशांश चिन्ह द्यावं लागेल, आणि त्यानंतरची संख्या जी येणार आहे ती अशा स्वरूपात असणार आहे. म्हणजे आपल्याला हे उदाहरण पूर्ण सोडवण्याची काही गरज नाही. फक्त एवढा आपल्याला भाग जरी यामध्ये आलेला आहे तरी बाकीचे जे अंक आहेत ते अंक या ठिकाणी आपल्याला अशाच प्रकारचे उत्तर असणार आहे. तर म्हणून फक्त एवढी संख्या आपण जर सोडवली तरी आपल्याला उत्तर मिळते ऑप्शन क्रमांक बी मध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 46 कडे वळूया. यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न हा सोपा प्रश्न असतो, परंतु विद्यार्थी या ठिकाणी फक्त मांडणी करताना चुकतात आणि म्हणून उत्तर बरोबर येत नाही. चला तर आपण याची मांडणी करूया. प्रश्न क्रमांक 46चं पहिलं आहे 1.1, दुसरी संख्या आहे 1.01, तिसरी संख्या आहे 1.001, चौथी संख्या आहे 0.01, त्यानंतरची संख्या आहे 11.01, आणि नंतरची संख्या आहे 111.1001. अशा प्रकारची मांडणी तुम्ही केल्यानंतर आपल्याला काय दिसते, मांडणी फार महत्त्वाची आहे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येणे आवश्यक आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या सगळ्या उभ्या मांडणीमध्ये संख्या येऊ द्या. या ठिकाणी शून्य लावला तरी चालेल, नाही लावला तरी चालेल, पण तुम्हाला समजून घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी मी शून्य या ठिकाणी मांडत आहे, म्हणजे तुम्हाला नीट कळेल. चला, एवढ्या संख्यामध्ये आपण शून्य मांडलं तर आपला कन्फ्युजन या ठिकाणी दूर होईल. तर पहिल्यांदा इथं 1 हे उत्तर येणार आहे, नंतर 1, मग 1, 2 आणि तुम्हाला
1 2 आणि 3. त्यानंतर या ठिकाणी 2 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. इथं काय दिसत आहे आपल्याला 1 2 3 4 5 1 1 2 आणि अशा प्रकारचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी बघूया आपण कोणत्या ठिकाणी उत्तर आहे. तर पहिल्या ऑप्शनमध्ये उत्तर नाही, दुसऱ्या ऑप्शनमध्ये 126 आहे ते पण नाही, तिसरा ऑप्शन आपल्याला यामध्ये अशा प्रकारचं उत्तर दिसत आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी हे त्याचं उत्तर असणार आहे. प्रश्नाचं उत्तर असं असणार आहे. पहिल्यांदा संख्या आहे 3 म्हणजे 3.0 आपण या ठिकाणी लिहू. आपण 3/100 लिहिलं आहे म्हणजेच याचं उत्तर असणार आहे 0.03. त्यानंतरची संख्या आहे त्याचं उत्तर 0.003. जेवढे त्या ठिकाणी शून्य आहेत तेवढे संख्या या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे. आणि चौथी संख्या आहे त्यामध्ये 6 शून्य आहेत, म्हणून ती संख्या अशा प्रकारचे 6 अंकी होणार आहे. 1 2 3 4 5 आणि हे 3 अशा प्रकारचं. आणि यांची सगळ्यांची या ठिकाणी बेरीज करूया आपण. 3 0 0 3 3 0 आणि हे 3. तर अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारचे उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिसत आहे. बघूया आपण 3.03 सॉरी ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसत आहे. तर बी हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 48. प्रश्न आहे 20.0925 चे सोपे अपूर्णांक रूप काय होणार आहे. तर याच्यामध्ये जे ऑप्शन बघितलं आपण, तर नियमित जे पर्याय आहे त्यापेक्षा ते वेगळं आहे. तर याचं उत्तर काढताना आपल्याला काय करावं लागेल ते आपण बघूया. आपण सर्वप्रथम संख्या लिहूया. आपण 20.0. आता यामध्ये पॉईंट नंतर या ठिकाणी एकूण 4 या ठिकाणी अंक आहेत, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ही जी संख्या पूर्ण रूपात कंप्लीट लिहायची. आणि पॉईंट काढताना याचा अर्थ इथं या ठिकाणी आपल्याला 4 शून्य देऊन अशा प्रकारच्या संख्येचे या ठिकाणी रूपांतरण करावं लागेल. आता ऑप्शननुसार याला आपल्याला 3 ऑप्शनमध्ये 400 अशा प्रकारचा आणि 4 हा अंक दिसत आहे. तर आपण काय करूया, आपण या दोन्ही संख्यांना 4 ने गुणू, म्हणजे तशा प्रकारची आपल्याला संख्या मिळेल. तर यामध्ये खाली काय होणार आहे 40,000 होतील. आणि वरती संख्या आपण गुणाकार करूया. 4 5 20 0 हातचे 2 4 2 8 9 10चा 0 हातचा 1 9 चौक 36 आणि 1 37 9 0 0 आणि 3 4 0 0 4 2 8 अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला गुणाकार आपल्याला करता येईल. तोच गुणाकार तुम्ही जर उभ्या मांडणीत असं केलं तरी उत्तर तेच येणार आहे. अशा प्रकारचे आपल्याला मिळाल्याच्या नंतर आपण 2-2 शून्य कापून घेऊया आपण. तर यामध्ये तुम्हाला सरळ सरळ असं उत्तर दिसते. आणि ह्या ऑप्शनमध्ये पण अशा प्रकारचं उत्तर दिसत आहे. ऑप्शन क्रमांक सी मध्ये अशा प्रकारे आपल्याला ते उत्तर दिसत आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी ही त्याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 49. प्रत्येकी 300 मिलीलिटरच्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 मिलीलिटरच्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या तर जगमध्ये एकूण किती लिटर द्रव आहे. पहिल्यांदा 300
गुणिले 17 यांचा गुणाकार करूया आपण. 300 ml आहेत, ते mlच असू द्या. 17 0 0 17 0 0 17 त्रिक 51. तर याचं माप होईल 5100 ml. दुसरं माप जे आहे ते आहे 130 गुणिले 30चं. 30 0 0 30 त्रिक 90 आणि अशा प्रकारे 30 31 आणि 9 म्हणजेच 3900 ml. या दोघा जणांची आपण या ठिकाणी बेरीज करून घेऊ आपण. 0 0 10चा 0 चा 1 म्हणजेच 9 ml म्हणजेच 9000 ml म्हणजेच काय, तर 9 या ठिकाणी लिटरमध्ये प्रश्न विचारला आहे, तर 9 लिटर असं उत्तर तुम्हाला. किती लिटर द्रव आहे, म्हणजेच 9 लिटर द्रव आहे, ते ऑप्शन क्रमांक बी मध्ये हे मिळणार आहे. पुढचा प्रश्न आपण वाचूया. 50 क्रमांकाचा. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला, 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. तर अशा प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानुसार त्याचा प्रवासाचा वेळ आपण या ठिकाणी लिहूया आपण. पहिल्यांदा 10 मिनिटे, नंतर 1 तास 5 मिनिटे आणि शेवटी 15 मिनिटे. तर अशा प्रकारे एकूण त्याचं जे वेळ होणार आहे 1 तास 30 मिनिटे. एक तास 30 मिनिटे. पुढे काय म्हणते, तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला. म्हणजे आपण आता सुरुवातीपासून याकडे आपण अशा प्रकारचे जे उत्तर आहे, सुरुवातीला तो 9 वाजता निघाला, म्हणजेच 9 वाजताचा निघाल्यानंतर नंतर त्याने 1.5 तास प्रवास केला. 1.5 तास प्रवास केला म्हणजेच एकूण आता किती वाजले, तर 10 वाजून 30 मिनिटे झाली. बरोबर. पुढे वाक्यामध्ये काय लिहिलं आहे समोर, की तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला. मग आपण याच्यामध्ये 3 तास 20 मिनिटे आपण अधिक करू. म्हणजेच काय, तर आता किती वाजून किती मिनिटे होतील, 13 वाजून 50 मिनिटे होतील. आता या ठिकाणी एकूण 13 वाजून 50 मिनिटे झालेली आहेत. आता तो घरी 3 वाजून 30 मिनिटांनी पोहोचला असं म्हणत आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 3 वाजून 30 मिनिटे म्हणजेच काय, तर 15 वाजून 30 मिनिटे. त्यामधून 13 तास 50 मिनिटे ही वेळ आपण वजा करू आपण. तर याचं उत्तर कसं होणार आहे, 15 वाजून 30 मिनिटे उणे 13 वाजून 50 मिनिटे वजाबाकी करताना त्यामध्ये 1 तास उसणा घ्यायचा, म्हणजे 30 अधिक 60 म्हणजे 90 होतील, 90 मिनिटे. आणि त्यामधून 15 तासातून 1 तास वजा केला तर 14. 90 मधून 50 गेले 40 मिनिटे आणि 14तून 13 गेला 1 तास 40 मिनिटे. 1 तास 40 मिनिटे. हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं काम पडलं तर तो 9 वाजता घरून निघाला,
त्याला एकूण 1 तास 30 मिनिटे प्रवासात गेले त्याचे, म्हणजे तो काकांच्या घरी 10:30 पोचला. तो त्या ठिकाणी एकूण 3 तास 20 मिनिटे थांबला. म्हणजेच या ठिकाणी 1 तास, 2 तास, 3 तास आणि 20 मिनिटे म्हणजे 1:50 मिनिटांनी तो घरी जायला निघाला. तो 3 तास 3:30 घरी पोहोचला. याचा अर्थ 10 मिनिटांनी 2 वाजले. 1 तास म्हणजेच 3 वाजले आणि 30 मिनिटे म्हणजेच एकूण वेळ त्याला किती लागली तर 1 तास 40 मिनिटे. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढता येते. प्रश्न क्रमांक 51 मध्ये काय म्हणतो प्रश्न? 8 उणे चौकोनी कंस 18 उणे महिरपी कंस 16 उणे 5 उणे 4 आणि 4 उणे 1 वर एक रेषा मारलेली आहे. याचा अर्थ तो भाग आपल्याला पहिल्यांदा सोडवावा लागेल. चार उणे 1 म्हणजेच 3. 8 उणे 18 उणे 16 उणे 2 म्हणजेच 18 उणे 14 म्हणजेच 8 उणे 4 म्हणजेच उत्तर येणार आहे 4. तर ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक सी या ऑप्शनवर ते उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52 मध्ये काय लिहिलं आहे? 33/40 मधून काय वजा केल्यावर, म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो आपण की 33 उणे 40 उणे x बरोबर उत्तर 11/40 मिळेल. म्हणजेच काय तर 11/40 आपण डावीकडे आणू आणि उणे x उजवीकडे नेऊ. म्हणजेच असं होणार 33/40 उणे 11/40 बरोबर x वजाबाकी करू छेद समान आहे म्हणजे 40 आणि 33 मधून 11 गेले 22 बरोबर x. याला आपण भाग देऊया 2 11 2 20 म्हणजेच उत्तर येणार आहे आपली 11/20 की जे ऑप्शन क्रमांक ए मध्ये दाखवत आहे. प्रश्न क्रमांक 53 मध्ये छेद सारखाच असल्यामुळे छेदामध्ये आपण 22 आपण लिहून घेऊया आणि अंशाची बेरीज वजाबाकी जी आहे ते मांडूया आपण. 5 + 7 उणे 3 + 9 उणे 1 म्हणजेच याला सोडवताना 5 + 7 म्हणजे 12 उणे 3 + 9 1 आणि छेदामध्ये 22 जसे तसे 12 मधून 3 गेले 9 + 9 उणे 1 म्हणजेच 18 मधून 1 गेले 17
अशा प्रकारचं ऑप्शन आपण निवडलं तर ऑप्शनमध्ये आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये अशा प्रकारचे उत्तर दिसत आहे. म्हणजेच हेच आपलं उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 54 मध्ये काय दिलं आहे? एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट्स विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. तर एकूण 125 रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट्स विकतो? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर सुरुवातीला आपण जी माहिती देते त्याच्यानुसार आपण वागूया. आपण 1 रुपयामध्ये 5 चॉकलेट्स विकत घेतो म्हणजे त्याची खरेदी किंमत, आणि 1 रुपयामध्ये 4 या दराने विकतो. याचा जर विचार केला तर 100 पैशामध्ये 5 चॉकलेट्स खरेदी करतो. म्हणजेच 1 चॉकलेटची किंमत यावरून आपल्याला मिळेल. बरोबर 20 पैसे. आता ते विकलेलं आहे ते कोणत्या दराने? तर 1 रुपयाला 4 चॉकलेट या दराने विकतो. म्हणजेच काय? तर 1 चॉकलेटची किंमत बरोबर 100 भागिले 4 म्हणजे 25 पैसे. ही होणार आहे त्याची खरेदी किंमत आणि ही विक्री किंमत. याचा अर्थ असा होतो की एका चॉकलेटवर तो किती नफा मिळवतो ते आपण बघूया. विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करू आपण. 5 पैसे. पाच पैसे नफा हा आपल्याला एका चॉकलेटवर मिळतो. तर यामध्ये आपल्याला मांडणी करताना कसं करावं लागेल? एक चॉकलेटवर 5 पैसे. तर चॉकलेटची संख्या काढायला आपल्याला 125 रुपये म्हणते या ठिकाणी. आणि ही एकूण किती चॉकलेट ते आपल्याला काढायचे आहे. म्हणजेच आपण याला कसं मांडू? आपण रुपयामध्ये याला आपण पैशामध्ये कन्वर्ट करू आपण, आणि चॉकलेटची संख्या आपण काढू. तर याच्यामध्ये सोडवताना कसं होईल? एक चॉकलेट 5 पैशाला, तर किती चॉकलेट? 12,500 रुपयांना. यामध्ये एक्सची किंमत होणार आहे 12,500 गुणिले 1 भागिले 5 बरोबर 5 दुने 10, 5 त्रिक 15 आणि 2 0. अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शनमध्ये
सॉरी 2500 उत्तर, 2500 उत्तर आपल्याला ऑप्शनमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केली. तिने त्याच्या दुरुस्तीवर 3,400 रुपये खर्च केले आणि मैत्रिणीला 56,030 रुपयामध्ये विकली. तर या प्रश्नामध्ये खरेदी किंमत 55,000 आणि दुरुस्तीवर केलेला खर्च मिळून एकूण खरेदी किंमत आपण लिहूया. आपण बरोबर 55,000 आणि त्यामध्ये केलेला खर्च पण आपल्याला मिळवावा लागेल, म्हणजे 58,400 रुपयाला खरेदी किंमत झाली आणि तिची विक्री किंमत आहे 56,030 रुपये. आता विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी आहे, म्हणजेच या ठिकाणी आपणास तोटा होणार आहे. तर तो किती होईल ते आपण बघूया. आपण 0 म्हणजे 2,370 रुपये हा आपल्याला तोटा होणार आहे. ऑप्शनमध्ये बघितलं आपण तर ऑप्शन क्रमांक बी मध्ये अशा प्रकारचं उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूने चहूकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी एक चौरसाकृती आपण आकृती काढूया. आपण प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. प्रश्नात लिहिलं आहे की बागेच्या आतल्या बाजूला रस्ता आहे, म्हणजेच बागेची बाजू 50 मीटर, चौरसाकृती असल्यामुळे दोन्ही बाजू सारख्या असणार आहेत. त्याच्या आतील बाजूला 2.5 मीटर रुंद रस्ता केलेला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला रस्त्याचे क्षेत्रफळ या ठिकाणी काढावं लागेल. तर याच्या अगोदर जे उदाहरणे आपण शिकलो त्यामधील मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ होणार आहे बरोबर 50 गुणिले 50 म्हणजेच 2,500 चौरस मीटर. लहान चौरसाचे क्षेत्रफळ काढताना यामध्ये 50 लांबी आहे, ती दोन्ही बाजूंना अडीच कमी होईल, म्हणजे 50 मधून 5 गेले तर 45 होईल, म्हणजेच 45 गुणिले 45 याचा जो गुणाकार आहे 45 गुणिले 45 आपण वेगळं करूया. आपण यामध्ये अशा प्रकारचा जर
45 गुणिले 45 आलं तर एक सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येते. 4च्या पुढील संख्या घ्या, 4 5 20 आणि त्याच्यावर डायरेक्ट 25 मांडा, तर हे सुद्धा उत्तर येते. अशा प्रकारचे कोणत्याही संख्येचे आपल्याला वर्ग काढता येतात. रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ उणे लहान चौरसाचे क्षेत्रफळ यांची वजाबाकी. चारशे 75 चौमी आणि त्याचं सपाटीकरण करण्यासाठी जो खर्च आहे तो 10 रुपये चौरस मीटर या प्रमाणे आहे. तर याचा गुणाकार होईल 4750 रुपये खर्च त्यासाठी येणार आहे. तर याचं उत्तर जर बघितलं आपण तर 4750 या ठिकाणी दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये, म्हणजेच बी हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हेच क्षेत्रफळ आपण दुसऱ्या पद्धतीने पण काढू शकतो. आपण जशी ही आकृती आपण काढूया. आपण चौरस आहे 50 मीटर बाय 50 मीटर. यामध्ये आतून रस्ता केलेला आहे. दोन 2.5 बाय 2.5 अशा प्रकारचं या ठिकाणी होणार आहे. हे माप आहे 45 आणि इकडचे माप आहे 2.5. तर अशा प्रकारचे या ठिकाणी यामध्ये एकूण अशा प्रकारचे जे आयत आहेत हे 45 बाय अशा प्रकारचे एकूण 4 आहेत. तर ते 4 आपण जोडूया. आपण 2 3 4 एकाचं 2.5 2.5 2.5 5 म्हणजेच काय तर हे एकूण 10. म्हणजे यात सरळ सरळ क्षेत्रफळ निघणार आहे 45 गुणिले 10 म्हणजे 450. आता उरलेले 4 कोपरे म्हणजे हा 1 2 3 आणि 4. तर यांचं माप आहे एकाचं 2.5 बाय 2.5. त्याचं क्षेत्रफळ इथे 6.25. 6.25 चे 4 म्हणजेच 24 म्हणजे सरळ सरळ 25. म्हणजेच काय तर 25 मिळून 475 चौमी आणि गुणिले 10च्या भावाने त्याला गुणायचं म्हणजे 4750 असं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 57 मध्ये खालीलपैकी आयताकृती जे आहे त्याचं कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती आहे अशा प्रकारचा प्रश्न केलेला आहे. ऑप्शनमध्ये जर बघितलं आपण तर चौकोन 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 आणि पुढे त्याच्यामध्ये ऑप्शन सी बी डी ए आणि त्याचं ते समोर काही अंक दिलेले आहेत. परंतु यामध्ये ते त्यांचं क्षेत्रफळ जर आपण काढलेलं आहे असं समजून जर बघितलं तर आपल्याला मुलं सरळ सरळ त्याच्यामध्ये 280 हे उत्तर निवडतील, पण ते चुकीचं होणार. म्हणून आपण सर्वप्रथम जे 4 चौकोन आहेत त्यांचं आपण क्षेत्रफळच काढूया. आपण तर याचं क्षेत्रफळ आपण काढूया आपण 18 बाय 10 म्हणजेच 180 स्क्वेअर सेंटीमीटर. पुढचं बी जे आहे ते बी मध्ये काय होणार 14 गुणिले 14 म्हणजे 14चा वर्ग म्हणजे 196 स्क्वेअर सेंटीमीटर. तिसरं आहे 12 बाय 16 म्हणजेच याचा गुणाकार करू आपण तर 16 दुणे 32
16 1 16 3 192 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि डीचं आहे 17 गुणिले 11 म्हणजेच काय, तर 17 1 17 17 1 17 आणि 1 तो 18 म्हणजे 187 स्क्वेअर मीटर सेंटीमीटर. आता ह्या 4 जणांची आपण तुलना केली तर आपल्याला सर्वात मोठं उत्तर हे आपल्याला 196 स्क्वेअर मीटर आपल्याला दिसत आहे. म्हणजेच बी जे चौरस आहे, बी आकृतीचे क्षेत्रफळ आपल्याला सर्वात जास्त दिसते. म्हणजेच याचा ऑप्शन क्रमांक बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 58 म्हणतो, सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. 2 लगतच्या तारांमधील कोण आहे. तर संपूर्ण जे सायकल आहे त्याचे चाक जे आहे ते पूर्ण एकूण 360 अंशाचं असणार आहे. आणि त्यामध्ये एकूण तारा 24 आहेत. म्हणजे त्याला भागिले 24 भागावं लागेल. 12 त्रिक 36, 12 दुने 24 म्हणजेच याचं उत्तर 30/2 म्हणजेच 15 अंश अशा प्रकारे निघणार आहे. ते ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे. एवढं सोपं उत्तर होतं याचं. पुढील प्रश्न क्रमांक 59 मध्ये, घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास व मिनिट काट्यामधील कोन खालीलपैकी कोणता असेल. तर जेव्हा घड्याळामध्ये या ठिकाणी 6 वाजतात त्यावेळी मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये एकूण 180 डिग्रीचं कोन असते. म्हणजेच ते सरळ कोन असते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 60, पी क्यू आर आणि एस यांनी सोडविलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखविण्यात आली आहे. स्तंभालेखामध्ये काय काय दिलं आहे, पी क्यू आर एस. आणि प्रश्न संख्या म्हणजे पीने 4 प्रश्न सोडवले, क्यूने 6, आरने 10 आणि एसने 8 प्रश्न या ठिकाणी सोडवलेले दिसत आहेत. तर प्रश्न काय विचारला, स्तंभालेखाच्या आधारे हे शोधा की क्यू आणि आर ने मिळून सोडविलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस यांनी सोडवलेल्या एकूण प्रश्नांपेक्षा किती जास्त आहे. तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, क्यू आणि आर यांनी जे प्रश्न सोडवले त्यांची बेरीज करूया. नंतर पी आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नांची बेरीज करूया आणि ते कितीने जास्त आहे ते आपण बघूया. आपण क्यू आणि आर, तर क्यूची संख्या आहे 6 अधिक आरची संख्या आहे 10 म्हणजेच 16 प्रश्न सोडवले आहेत. पुढे पी आणि एस यांनी मिळून म्हणते, तर पी अधिक एस, तर पीने प्रश्न सोडवलेले आहेत 4 आणि एसने सोडवलेले आहेत एकूण 8 म्हणजेच 12. तर हे 4ने जास्त आहेत. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 4 हे उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच त्याचं उत्तर असणार आहे ए. तर अशा प्रकारे संपूर्ण या ठिकाणी विषयी प्रश्नांचे आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह उत्तरं या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये काही चुका झाल्यास मला माफ कराल. अशा प्रकारचे तुम्ही सुद्धा तुमची उत्तरे आली का, अशी सोडवली का ते तपासून घ्या. धन्यवाद.